चला बॅटिंग टीम या लगेचच आणि लहूजी जाधव सर यानंतर या मॅच मध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचं आपण समालोचन ऐकलं खूप चांगली वाणी शिवभक्त या ठिकाणी लहूजी जाधव सरांचा आवाज आणि या मॅचचा हिरो अर्थातच अगदी गणेश चव्हाण यांची झेल जर त्यांच्या चिरंजीवानी जर घेतली तर 500 रुपयाचे कॅश प्राइज. मॅन ऑफ द मॅच अर्थातच गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्याने हाताळलं, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केल्या, अभिषेक कदम या मॅचचा हिरो ठरला आणि गेम चेंजर इथे अजित कोळीकर हा खेळाडू गेम चेंजर ठरलाय. चला या अगदी सहजरित्या अंकित केली जाते. एका धावेचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये करत असताना या मॅच मध्ये चला दोन्ही टीमचे खेळाडू 12वा प्रतिनिधी पाठवा. बॅटिंग करणारी टीम आपला 12वा खेळाडू पाठवायचं आहे. नावं खेळाडूंची माहीत नाही आहेत प्लीज, विनंती असेल. कुट्रे प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व, पहिला दिवस, 4थ्या पर्वाचा असा हा शेवटचा सामना. कमी गतीने टाकलेला चेंडू पीक केलाय आणि त्याला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. लाजवाब खणखणीत केपीएल षटकार. आठ धावा चा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. एस्टनच्या मागे चेंडू फील्ड केला जाईल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. षटक क्रमांक पहिलं सूरज पवार. पहिल्या 4 चेंडूवर त्यांनी धावा खर्च केल्यात 8. प्रथमेश पवार ऑन स्ट्राइक. खराब दिशा आहे, दिशा तपासली जाईल आणि या पंचांचा इशारा देखील आला. व्हाईट बॉल. आपल्या केपीएलचे अध्यक्ष सागर दादा सुपुगडे पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच म्हणून ढेबेवाडीचं एक मोठं नाव सर्वोत्तम पंच दादा डेपसर यांना आपण पाहू शकता. प्रथमेश पवार यांचा वार, चेंडू जाईल सीमारेषा पार, आरपार तडीपार. केपीएल षटकार. जिकडे कमी तिकडे आम्ही. संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये हे व्यक्तिमत्व असे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, इथे मात्र दिशा खराब आहे. वाईट बॉल, एक अवांतर धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या 16 धावा.
प्रथमेश पवार फलंदाजी करत असताना बापू प्रथमेश पवार नानांची आठवण आली अगदी व्यावसायिक खेळाडू, परंतु हे प्रथमेश पवार आपले कुत्रेचे आहेत. आक्रमक फटकेबाजी, शॉट ऑफ लेनचा चेंडू आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा प्रयत्न, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल अगदी प्रयत्न लाजवाब केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु झेल सुटलाय. कॅच ड्रॉप्ड. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे. या 2 धावे अखेर 18 धावा. पहिल्या षटकाचा होतोय खेळ अगदी प्रगतीपथावर असताना षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मारुती चेंडू हवेमध्ये आहे. चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्नामध्ये यश प्राप्त होईल. विकेटचं पतन. गणेश गोल्डन डकचा शिकार 0 बाद. गणेश सुर्वे पटनी एक्सप्रेस यांच्या माध्यमातून अक्षयदादा यांच्यासाठी या झेलसाठी 101 रुपये कॅश की जीपे केले जातील. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालं, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालं. ही माहिती आमच्यापर्यंत बापू सांगतात. आणि या बापू म्हणजे एक असं व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना संदीप पवार आणि त्यांच्या साथीला आहेत प्रथमेश पवार. षटक क्रमांक 2 मारुती सपकाळ या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत. निर्धारित पॉवर प्लेचं डीपला स्क्वेअर लेग आहे. हलक्या हाताने या चेंडूला फक्त दिशा दिली. स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडू फील्ड केला जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न अंडरआर्म थ्रो केलाय. धाव मात्र रोखू शकणार नाही ती 1. डीपला स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन आहे आणि काऊ कॉर्नर तैनात केलाय आणि छोटा खेळाडू देखील कव्हरला क्षेत्ररक्षण करतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण त्याला पाहू शकता आणि ज्या प्रकारे त्याला देखील संधी प्राप्त करून दिली टीमने. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे मात्र गोलंदाज चतुर आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू. विविधता आहे त्यांच्याकडे. मारुती सपकाळ यांच्याकडे वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते. 19 धावा. 2 गडी बाद 19. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळायचा. इथे मात्र चेंडूची दिशा मिस केली आहे आणि काठी काढली आहे. त्रिफळा उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. या चेंडूची दिशा मिस केली आहे. अजित पवार आले आणि अजित पवार त्रिफळा बाद झाले. विकेटचं पतन. गोल्डन डकचा शिकार. आपल्या कुट्रेस गावचे व्यावसायिक आहेत. मराठी पाऊल पडते पुढे. प्रत्येकाने यशवंत चहाला भेट द्या आणि चहाचा आस्वाद घ्या. मारुती सपकाळ यांच्या हॅट्रिक साठी निआर फायटर्स संघमालक संदीप दादा सुर्वे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक. मॅच ऑन. हॅट्रिकचा चेंडू असेल हॅट्रिकचा चेंडू. येस, पहिली हॅट्रिक होईल का केपीएल मधील?
हॅट्रिकचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, डीपला आहे, स्क्वेअर लेग एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. अर्थातच 20. षटक क्रमांक मारुती सपकाळ यांचा होतंय. षटक क्रमांक दुसरं होतंय समाप्त. ओढ झाली आहे. हो ओढ झाली सर, तेच तर सांगतोय. नवीन फलंदाज आणि होतं त्या गोष्टी ग्रामीण क्रिकेटमध्ये एवढं काही नसतं. जसं मगाशी आयोजकांनी सांगितलं की आज छोट्या मुलांचा एक सामना होईल. हे जेवढी छोटी छोटी मुलं या मैदानामध्ये उपलब्ध आहेत ना, त्यांच्या सगळ्यांसाठी तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आयोजन कमिटी विचार करते की छोट्या मुलांची एक मॅच ठेवायची आहे आणि तुम्ही भविष्यात कुठरेचं, कारण तुम्ही जर खेळाल तर उद्या कुठरेचं क्रिकेट मोठं होईल. तुमच्यासाठी एक अंडरआर्मचा सामना खेळूया. यशवंत चहा अगदी आमचे चहावाले दादा घेऊन आले. चहाची टेस्ट देखील चांगली आहे आणि पवारवाडी शॉपवरती त्यांचं स्टॉल आहे. निश्चितच प्रत्येकाने चहा स्टॉलला भेट द्या. आपला मराठी माणूस व्यवसाय करतो आणि प्रत्येक मराठी माणसाने हेच करायला पाहिजे की मराठी माणसाच्या दुकानात जा. विजय लोहार दादा आहेत. आपल्या माणसाला मोठं करा. शिवचरित्र बापू शिकवतं, आपल्या माणसांना मोठं करा, आपण मोठे होतो. आणि आपल्या माणसांकडेच खरेदी करा. मराठी माणूस मोठा झाला तर महाराष्ट्राचं नाव होईल. खोदून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र धाव प्राप्त होणार नाहीये. आणि चहाची चव देखील चांगली आहे. त्या मनाने विचार केला तर मुंबईमध्ये अगदी पावडरचा चहा, गावाला आल्यावर चहाची मजा वेगळी आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर शिवाजी सुपुकडे आहेत. इथे मात्र ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, धावच्या अंगलट येऊ शकते आणि तसंच झालंय. विकेटचं पतन. वेलकम डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना या मॅच मध्ये सतीश पवार. सगळे छोटे छोटे खेळाडू आम्ही बघितले आजपासून. प्रत्येकाचा छोट्या खेळाडूंचा मनापासून आभार. तुम्ही आहात म्हणून स्पर्धेला मजा आहे. उद्यापासून ते भोंगे घेऊन या. भोंगे ते वाजवायला मजा येते, ऐकायला देखील मजा येते, कॉमेंटरीला देखील मजा येते. स्पर्धा असं वाटतं की वेगळ्या दर्जाची स्पर्धा आहे. आपल्या निनाई देवीच्या जत्रेमध्ये प्रत्येकाने घेतले असतील. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा मित्रांनो, वेळ नाही आपल्याकडे एवढा. 6:15 वाजलेत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा समन्वय होत नाहीये. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल. खूप उशिराने निर्णय दिलाय पंचांनी, परंतु योग्य निर्णय मी म्हणेन. कारण कोणताही घाईमध्ये निर्णय घेण्यापेक्षा थोडासा वेळ घ्या, तो निर्णय घ्या, तो नेहमी यशस्वी ठरतो. एक अवांतर धाव जोडली जाते. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर जातोय. गोलंदाज शिवाजी सुपुकडे, चांगली गोलंदाजी, डॉट बॉल. या मॅच मध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 to go. हा चेंडू देखील ऑफस्टम्पच्या बाहेरचा आहे. दिशा मात्र तपासली जाईल. व्हाईट बॉल. एक चेंडू चांगला, एक चेंडू अवांतर आहे. या प्रकारचं षटक हातात असताना गोलंदाज शिवाजी सुपुकडे. अवांतर धावांवरती रोख ठेवावा लागेल. अवांतर धावा रोखाव्या लागतील. अद्याप या कुटरे प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक देखील आलं नाहीये. ते येईल का या मॅच मध्ये हे पाहायचंय. फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळलाय. कॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला अगदीच बांधावरून वरती येऊन चेंडू फील्ड केला जातोय. एक सिंगल धाव मात्र जोडली जाते टीमच्या धावसंख्येमध्ये. 23 धावा धाव फलकावर. टीम प्रथमतः फलंदाजी करतोय श्रीराम 11.
शफल होऊन खेळायचा प्रयत्न, अगदी फाईन लेगला खेळायचा होता फटका, एकदा मात्र प्राप्त केली जाईल. यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगला केला, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. अगदी सूर्यदेव देखील परतीच्या प्रवासाला. एक धाव मात्र प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 24. या चेंडूमध्ये षटकांचा खेळ झालाय. 5. 1 टू गो. 5 चेंडू अखेर 24 धावा धाव फलकावर. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगला केला झेलचा, परंतु चेंडूवर पोहोचू शकले नाहीयेत. शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल 1 धाव. फलंदाज सतीश पवार यांना टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले. तब्बल 3 षटका अखेर 25. मारुती सपकाळ आलेत. षटक क्रमांक 4, सांघिक 4, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. चेंडू हवेत, फटका फसलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आले, परंतु वेग एवढा होता की चेंडू मागे, क्षेत्ररक्षक पुढे. 2 धावा प्राप्त होतील या चेंडूवर. टीमची धावसंख्या 2च्या मदतीने. संदीप पवार यांच्या खात्यामध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या धाव फलकावर 27. 27 रन्स ऑन बोर्ड. संदीप पवार यांचं आक्रमण. चेंडू अगदी आकाशाला गवसणी घालणारा खणखणीत KPL षटकार. संदीप पवार सेट ऑन फायर. मॅच मध्ये आक्रमक पवित्रा धारण केलाय त्यांनी देखील. फुलटॉस चेंडू फायदा उचलता आला नाहीये. 1 धाव मात्र प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न इथे होत नाहीये. एक सिंगल धाव मात्र जोडली जाते संदीप पवार यांच्या खात्यामध्ये. कमालीची फलंदाजी केली अद्याप या मॅच मध्ये. ज्या प्रकारे ते फलंदाजी करतायत, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स असं म्हटलं जातं. क्रिकेट हा भावनांचा खेळ आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्याचा मानस होता, परंतु शेवटच्या क्षणाला अगदी नकार दिलाय. बॅकअप आहे, म्हणजे इथे एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 35. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 4. 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर संदीप पवार, त्यांच्या साथीला संतोष पवार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय चायनीज कट. 1 धाव मात्र प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्याचा मानस आहे, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये. एका धावेने स्ट्राइक रोटेट केली जाईल. ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना संदीप पवार, सतीश पवार 36 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शेष. सतीश पवार ऑन स्ट्राइक. सतीश पवार यांना खोदून काढण्याचा प्रयत्न केला, धाव मात्र इथे प्राप्त होत नाहीये. चांगला चेंडू शेवटचा हाताळला जातोय. गोलंदाज मारुती सपकाळ यांच्या माध्यमातून 4 षटकांचा होतोय की समाप्त 36ला 5. टीम श्रीराम 11. वेलकम डीजे. अंतिम षटक. पहिला चेंडू ऋषिकेश पवार यांचा पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला अगदी कॅच प्रॅक्टिस झेलचा सराव देत असताना फलंदाज विकेटचं पतन.
संदीप पवार बॅक टू द डगआउट. मैदानामध्ये दाखल होत असताना इन ॲट नंबर 8 संदीप गायकवाड पहिल्या चेंडूवर एक धावेचा प्रयत्न केला जातोय. बॅकअप नव्हता, यष्टीरक्षकाने प्रयत्न केला फेकण्याचा, परंतु चांगला निर्णय आणि त्या एक अतिरिक्त धाव देखील प्राप्त झाली असती. टीमची धावसंख्या धाव फलकावर 37. अंतिम षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज ऋषिकेश पवार सज्ज होत असताना तिसरा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना आणि हा मात्र योग्य चेंडू आहे. शफल जास्त झाले होते असं पंचांचं म्हणणं आणि ते देखील योग्य आहे, कारण ज्यावेळेला फलंदाज शफल होतो त्यावेळेला मात्र त्या चेंडूची दिशा देखील तपासली जाते. शफल होऊन शॉट ऑन जॅक काऊ कॉर्नर आहे डीपला. एक धाव प्राप्त केली जाईल. धुळीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव अंगलट येऊ शकते. फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने वेगाने मागे गेलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अवघी एक धाव प्राप्त होते, कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता परंतु शेवटच्या क्षणाला परत जावं लागलं. टीमची धावसंख्या धाव फलकावर आहे एका धावेच्या मदतीने 39. 2 चेंडूंचा खेळ बाकी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सतीश पवार यांचा निष्फळ ठरतोय. धाव मात्र प्राप्त होणार नाही. 39 धावा. अंतिम षटक शेवटचा चेंडू शेष. 39ला 6. संदीप पवार ऑन स्ट्राईक. चांगलं षटक हाताळले ऋषिकेश पवार यांनी. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू बॅक टू द बॉलर. फटका खेळला. शतरक्षक आहेत लॉंग ऑफला. वेगाने गेलेत. एका धावेचा प्रयत्न झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे निश्चितच केला जातोय आणि दुसरी धाव देखील वेगाने प्राप्त केली जाते. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा. या 2 धावेने पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर पहिल्या डावाखेर जाऊन पोहोचले. 41. 42 धावांचं लक्ष्य असेल निहार फायटर्स. 42 रन्स टू विन टीम निहार फायटर्स. वन शॉट म्हणजे 41 धावांचं लक्ष्य असेल. 41 रन्स टू विन टीम निहार फायटर्स. 41 धावा. आम्ही मनापासून सर्व संघ मालकांचा आभार व्यक्त करतो. गणेश निकम साहेब, गुरुकृपा 11, सागर सुपुगडे साहेब, जिजा टायगर्स, मारुती मोहावडे साहेब, जय बजरंगबली 11, विशाल नलवडे साहेब, आरबी 11, शुभम सुपुगडे साहेब, समर्थ स्ट्रायकर्स, संदीप सुर्वे साहेब, निहार फायटर्स, अंकुश कदम साहेब, दुर्वा फायटर्स, आशिष पवार साहेब, श्रीराम 11, बाजीराव कदम साहेब, नीत फायटर्स, राजू कळंत्रे, अमोल सुपोडे साहेब, दोस्ती 11 या सर्व संघ मालकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण संघ मालक आहेत म्हणून ही स्पर्धा आहे आणि संघ मालकांचं योगदान देखील अमूल्य राहिले. कारण कोणत्याही प्रीमियर लीगचं आयोजन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा घटक असेल ते म्हणजे संघ मालक आणि त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे स्पॉन्सर्स. आणि अंकुशदादा कदम अगदी दुर्वा फायटर संघाचे संघ मालक आज एन्जॉय केले त्यांनी. जर दुर्वा फायटर्स फायनलला गेली तर त्यांचा आनंद पाहण्यासारखा असेल. मग त्यांच्यासाठी एक वेगळा डीजे लावावा लागेल आणि असे संघ मालक पाहिजेत कारण एन्जॉय करता आलं पाहिजे. क्रिकेट मित्रांनो, क्रिकेट एन्जॉय करा. चला मॅच चालू करायची आहे. टीम श्रीराम 11 चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. आणि पहा आमचे छोटे कॅमेरामॅन वेदू मात्रे 81-82 मात्र कॉमेंट्री बॉक्स कव्हर करत असताना आधी कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकता. ओम साई MTCचे सर्व अक्षय शेठ महात्रे यांचे सुपुत्र आहेत. हे ओम साई MTCचं
भविष्य आहे. आणि हा प्रेक्षक वर्ग पहा ज्या प्रकारे प्रेक्षकांना दाखवलं जाते. आमच्या माता भगिनी देखील या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद घेत असताना अगदी चिमुकले आहेत. आणि आता मात्र कॅमेरामॅन स्वतः वेदू यांना दाखवलं जातं आमचे तेजस म्हात्रे 81-82. आणि आमचा छोट्या नाव जरूर त्याचं छोटं आहे परंतु त्याची कारनामे मोठे मोठे आहेत. आणि संपूर्ण हा खेळाडू वर्ग दाखवला जातोय. तेजस म्हात्रे हा संपूर्ण आजूबाजूचा परिसर कव्हर करायचा आहे. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हे कुट्रे गाव आणि हा पहा कुट्रे गावचा संपूर्ण परिसर. हिंदवी स्वराज्याची राजधानी सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यांपैकी एक हा पाटण तालुक्याचा पहा संपूर्ण छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. आणि हा परिसर ज्या प्रकारे आपण पाहू शकता हुमसाई MTC या वाहिनीवर हे क्रीडांगण आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ अंतिम सामना असेल. 4थं पर्व आणि 4थ्या पर्वाचा कोण होईल चॅम्पियन मिस्टर KPL कोण असेल हे देखील चर्चेचा विषय. गतवर्षी सूरज पवार मिस्टर KPL होते आणि मिस्टर KPL यावर्षी कोण असेल यासाठी देखील प्रत्येकाचं मात्र लक्ष वेधले या स्पर्धेने. हे आहेत आमचे कॅमेरामॅन तेजस म्हात्रे 81-82. त्याची स्माईल पहा. ही स्माईल ज्या प्रकारे त्यांची आहे एका जागेवर बसून कॅमेरावर करणं मित्रांनो करणं सोपं नसतं. तुम्ही एका जागेवर 8 तास बसा तुम्हाला कळेल की कॅमेरा वर्क करणं किती कठीण काम आहे. नाव बॅक टू क्रिकेट. गणेश पहिला चेंडू घेऊन सज्ज होतील. समोर आकाश लोहार पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जाईल लॉंगॉन सीमारेषा पार. कमालीचा फटका दर्जेदार टायमिंग षटकार. आकाश लोहार काय फटका सजवलाय. व्हॉट अ स्ट्रोक. 6 धावा धावफलकावर. सलगचा दुसरा मोठा धमाका विस्मयकारक स्ट्रोक. आकाश लोहार यांची पॉवर. चेंडू सीमा पार. KPL ब्रँडेड स्ट्रोक षटकार. तर आदरणीय श्री प्रसाद नलवडे यांच्यामधून 500 रुपये. सलगचा तिसरा येईल का. 3 इन अ रो. सलगचा तिसरा आलाय आणि या स्पर्धेमध्ये सलगचे 3 षटकार ठोकलेत. कुट्रे प्रीमियर लीग मध्ये फलंदाजाचं नाव आहे आकाश लोहार आणि गोलंदाजासाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिले आमचे बापू यांनी गणेश चव्हाण यांच्यासाठी. हे क्रिकेट प्रेम आहे. तुम्ही फक्त बॅटरला का प्राइज देता बॉलरला देखील द्या. तो देखील बॉलिंग करतो. सलगचे 3 षटकार ठोकलेत. 18 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. व्हाईट बॉल. 19 धावा धाव फलकावर. आकाश लोहार यांना घरी जायची घाई झाली की काय. सामना लवकर संपवायचा आहे. 41चा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडू अखेर 19 धावा. शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून आकाश लोहार यांच्या 4 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक जीपे केलं जाईल. आकाश लोहार सेट ऑन फायर. काय फटकेबाजी करतोय. विजय मोरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक केलं जाईल. आकाश यांच्यासाठी प्रसाद नलवडे यांनी 500 रुपये जीपे केलेले. थँक्यू सो मच. आणि ते जीपे झालेले आहेत. त्यांनी दाखवलंय स्क्रीनशॉट. काय फटकेबाजी. 25 धावा. 4 चेंडू अखेर 4 षटकार आलेत. बापू 6 येतील का. आता मात्र चर्चेमध्ये असेल आकाश लोहार. 4 चेंडूवर 4 आलेत आणि 6 चेंडूवर जर 6 आले तर मात्र या स्पर्धेमध्ये एक विक्रम नोंदला जाईल. मॅच ऑन झाले. संध्याकाळचं सत्र. आकाश लोहार 5वा मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चांगला प्रयत्न अडवला जातोय. चेंडू 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. या 5व्या चेंडूवर 1 धाव आले. 4 षटकार आले पहिल्या 4 चेंडूवर. आक्रमक विस्फोटक विध्वंसक फलंदाजी करता असताना आकाश लोहार. 1 टू गो. 5 चेंडू अखेर 26 धावा. 6वा चेंडू सूरज पवार
मी कुठे मागे थांबणार, येतोय अगदी गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी टकाटक KPL षटकार. आजच्या दिवसातील सगळ्यात महागडं षटक गणेश चव्हाण यांचं तब्बल त्यांनी 5 षटकार खर्च केले आणि तब्बल धावा खर्च केल्या 32. एक सिंगल आणि एक फक्त अवांतर चेंडूवाल्या 5 षटकार आले. प्रेक्षकांचं डोळ्यांचं पारणं फिरलं बापू. प्रेक्षकांना आजच्या एकेरी दुहेरी धावा आवडत नाहीत, त्यांना सिंगल डबल नको, फक्त चौकार षटकार पाहिजेत. आणि या एकेरी दुहेरी धावा काढणाऱ्या फलंदाजाला प्रेक्षक शिव्या घालतात. एक क्रिकेट आहे, एक क्रिकेटचा रंगमंच आहे, एक मॅच मोठी पाहायला मिळते. आकाश लोहार हलक्यात खेळायचा प्रयत्न, इथे मात्र धाव प्राप्त होणार नाहीये. गोलंदाजीसाठी दाखल झालेत षटक क्रमांक 2. बॉलर नेम संदीप गायकवाड. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, बॅकवर्ड स्क्वेअर, चांगलं क्षेत्ररक्षण अगदी स्वतःच्या डाव्या बाजूला जात असताना पडले जरूर. एक सिंगल धाव मात्र जोडली जाते. टीमची धाव संख्या धाव फलकावर 1ने पुढे जाईल. क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं कायच नसतं. इम्पॉसिबल या शब्दाचा अर्थ आय एम पॉसिबल असा होतो. हाफ ट्रॅकर चेंडू, दमदार स्ट्रोक, हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू जाईल लॉंग लेग क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त केली जाते, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सूरज पवार यांचा. टीमची धाव संख्या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले धाव फलकावर 35 आणि विजयासाठी गरज आहे धावांची 6. 6 रन रिक्वायर्ड इन दिस मॅच टू विन. टीम निहार फायटर्स. काय फाईट केले निहार फायटर्सने. पुढे सरसावून पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, लॉंग ऑनला. एक धाव मात्र इथे संपादित होत असताना एका धावेच्या मदतीने सूरज पवार यांच्या खात्यामध्ये 1 धाव. टीमची धाव संख्या 36. 5 धावांची आवश्यकता आहे. विजयी षटकार येईल का? आकाश लोहार ऑन साइडला चेंडूला गॅप मध्ये खेळाय, क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आले, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. आकाश लोहार यांना मात्र 1च धाव इथे प्राप्त होईल. एक सिंगल धाव आकाश लोहार यांच्या खात्यामध्ये. 5 चेंडू अखेर 37 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू हलक्या हाताने टॅपचा फटका, एक सिंगल धाव घेतली जाते. स्ट्राइक स्वतःकडे ठेवतील सूरज पवार. टीमची धाव संख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 38 धावा. कुठेतरी अपयशी ठरले. मी मरीन गोलंदाजी करत असताना टीम ज्या प्रकारे या मॅच मध्ये श्रीराम 11 षटकाचे होते सांगता. टीमची धाव संख्या धाव फलकावर 38. 3 धावांची गरज आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं अगदी एक वाक्य आहे, 3 धावांची गरज विजयासाठी. फेल या शब्दाचाच अर्थ असा होतो की फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. ज्यामुळे तुम्ही कधी फेल होत नसता तर तुम्ही शिकत असता. गोलंदाजांना शिकावं लागेल. ही लीग प्रकारची स्पर्धा आहे, कुठे प्रीमियर लीग. उद्या पुनरागमन करावं लागेल. सूरज पवार यांच्या बॅट मधून विजयाला गवसणी घालणारा फटका येईल का हे पाहिजे. 1 धाव प्राप्त केली जाते, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. सूरज पवार दुसरी धाव देखील घेण्यासाठी पलटलेत. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या 40. स्कोर लेवल जस्ट 1 रन रिक्वायर्ड. टीम निहार फायटर्स. एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. एकतर्फी सामना. एका धावेची गरज आहे. चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक मागे धावतोय. जेलचा चांगला प्रयत्न केला, फक्त तो प्रयत्नच होता. विजय धाव येते. फलंदाज सूरज पवार यांच्या बॅट मधून सामना जिंकलाय निहार फायटर्स. अभिनंदन, वेल प्लेड. 41 धावांचं लक्ष्य आणि ते लक्ष्य पार केलंय. 2 चेंडू 2 षटक आणि 2 चेंडू अखेर आणि सामना जिंकलाय 10 विकेट राखून. या मॅच